जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 2 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक खूप कमी झाली. त्याचा परिणाम थोडासा बाजारभाव वाढण्यामध्ये झालेला आहे. जी गावठी टोमॅटो आहे ते 300, 350, 400 रुपयापर्यंतची विक्री झाली आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला देखील 400, 450, पावणे 500, एखादं वक्कल 500 रुपयांनी देखील विक्री झालेली आहे. परंतु सरासरी बाजारभाव संकरित व्हरायटीला 300 ते 450 रुपयाचा मिळालेला आहे आणि गावठी टोमॅटोला जो बाजारभाव मिळाला आहे तो साधारणपणे 200, 250, पावणे 300, 300 रुपयाचा मिळालेला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 2 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 6 ते 7 हजार क्रेट झाली आणि बाजारभाव थोडेसे 50 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. अर्थात हे वाढलेले बाजार जे आहेत म्हणजे एक नंबर टोमॅटोला आहे. गावठी टोमॅटो याची आवक कमी झालेली आहे. संकरित व्हरायटीचीसुद्धा आवक थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त आहे. परंतु संकरित व्हरायटीला 300, 350, 400, 450, 450 रुपयापर्यंतचा बाजार मिळतो आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक कमी झालेली आहे. उन्हाळा असल्यामुळे टोमॅटोच्या बाजारभावावर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे. आता प्रत्यक्षात 2 मार्च 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव नेमका काय मिळाला आहे आपण ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत गोलप व्यापारी आहेत. साहेब, आज 2 मार्च 2026 टोमॅटोला काय भाव मिळाला? टोमॅटोचे बाजारभाव होते 200 पासून तर 300, 350, एखादा अर्धी वकलं वर पण गेली. आणि वर म्हणजे केवढ्याला गेलं? एक वकल गेलं तर 400 का 500 रुपयाला गेलं तर सकाळी. गावठी का हायब्रिड रेग्युलर बाजार आहे ना 300, 350 रुपये. गावठीला बाजारभाव? गावठीचे 200 रुपये, 250 रुपये. आवक कालच्या पेक्षा कमी आहे थोडीशी. काय उन्हामुळे माल खराब जास्त झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, उन्हाळा अतिशय कडक आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर होतो आहे आणि आवक कमी झाली की बाजार थोडासा वाढतो. परंतु सध्या टोमॅटोची गुणवत्ता डाऊन झालेली आहे. त्याचा फटका बाजारभावावर पाहायला मिळतो आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो पिकाची योग्य प्रकारे काळजी घ्या का जेणेकरून टोमॅटोचे पैसे अधिकचे होऊ शकतात. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण म्हणावं असं कव्हर होत नाही. परंतु सध्या लहान माल अधिकचा असल्यामुळे बाजारभाव त्याचा परिणाम होतो आहे. आपल्यासोबत नारायणगावचे व्यापारी आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज 2 मार्च 2026 टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटो घेतले सर 200 पासून तर 350 पर्यंत. गावठी 210, 20, 25. आणि संकरित व्हरायटी योगीचं घेतलंय 200, 2, 2.5 जसे माल असतील तसे. विरांग घेतले सर 200 पासून तर 350 पर्यंत. 400, 450, पावणे 500, एखादं वकल 500 रुपयांनी पण गेलं? नाही. तुम्ही घेतलं नाही का? गेलंच नाही? नाही, माझ्या समोर तर नाही गेलं. मग तुमच्या समोर आपण शेतकरी बांधवांना काय सूचना? शेतकरी बांधवांना काही सूचना आहे सेट. आता उन्हाळा आहे, परत थोडं जरा काय होतंय, माल उन्हात पडल्यावर ते लूज होतात. पुढे मार्केटला पोहोचले पाहिजे. सावलीला तोडून सावलीला ठेवलं पाहिजे. आता विरांगमध्ये किडकं ज्यादा आहे ते निवडलं पाहिजे. बाजार वाढतील. बाजार सेट उष्णतेमुळे थोडं जरा बाजार डाऊनच राहतील, कारण माल पुढल्या मंडीला पोहोचणार नाही सेट. कुठल्या व्हरायटी चालू आहेत? आता साऊचं चालू आहे, योगी चालू आहे आणि विरांग चालू आहे. हे 3च व्हरायटी चालू आहे. शेतकरी बांधवांना टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत आहेत. आज 2 मार्च 2026 टोमॅटोला बाजारभाव गावठी टोमॅटोला साधारण 300 ते 350 रुपयाचा मिळाला आणि जे विरांग टोमॅटोची व्हरायटी आहे त्याला 300, 350, 450 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला. एखादं वक्कल 450, पावणे 500, 500 रुपयाला गेलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्री करत असताना सॉर्टिंग करून आणा जेणेकरून बाजारभाव योग्य मिळेल. सध्या माल छोटा असल्यामुळे त्याचा परिणाम बाजारभाव होतो. आपल्यासोबत शेतकरी आहेत. भाऊ नमस्कार. काय, कुठून आलात? यंदा काय परिस्थिती टोमॅटोची? साकूरवरून आलो. काय बाजारभाव आहे 300, 350 पर्यंत चांगल्या मालांना. किती टोमॅटो आपले आहे 1 एकर. किती खर्च येतो? एकराला खर्च भरपूर आहे. आता काय आहे, तोडणीला जाते 20 रुपये, वाहतूक 30 रुपये, 50 रुपये हाच खर्च होतो. त्याच्यामुळे खर्च भरपूर आहे. पण त्या परिस्थितीत आता पैसा होत नाही. काय मार्केटला काय सूचना? व्यापारी बांधवांकडनं काही कमी जास्त होतंय का किंवा शेतकऱ्यांची काही लुटमार होते का? नाही, लुटमार कायची शेतकऱ्यांची. माल पण भरपूर आहे ना मार्केटमध्ये. लुटमारीला काय पुढं विक्री होत नाही ना त्या पद्धती. म्हणजे नारायणगावचे व्यापारी चांगले आहेत? चांगले आहेत.
काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केटिंग म्हणजे काय सूचना आहेत, कारभार चांगला आहे. चांगला कारभार आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची योग्य प्रकारे काळजी घ्या. सध्या बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी जास्त होत आहेत. होळीनंतर बाजारभाव वाढतील असं व्यापारी बांधवांकडून सांगितलं जात होतं. आता प्रत्यक्षामध्ये नेमके बाजारभाव कधी वाढतील, किती वाढतील हे आज सांगता येत नाही. परंतु 2 मार्च 2026 रोजी गावठी टोमॅटोला साधारण 250-300 फार ते 350 रुपयाचा बाजारभाव होता. आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 300, 350, पावणे 400 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे. 2 मार्चला टोमॅटोची आवक फक्त 5 ते 6 हजार क्रेट झालेली आहे. सध्या उन्हाळा प्रचंड कडक आहे. टोमॅटो उन्हामुळे बिलबिली होतात. परिणामी बाजारभाव त्याचा इफेक्ट होतो आणि मग शेतकऱ्यांचं देखील नुकसान होतं. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची चांगल्या प्रकारे निवड करा. भविष्यकाळात बाजार वाढतील असं व्यापारी बांधव सांगतायत. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.